नमस्कार, मी सौरभ पाटील. आपल्या आजच्या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो. सर्वांनाच माहिती असेल की लास्ट वीकमध्ये मी ओरिएंटेशनचा व्हिडिओ टाकला होता आणि त्यावेळी समजून सांगितलं होतं की आपण कसे पुढे प्रोसीड करणार आहोत. तर हा त्याच्यानंतरचं म्हणजे तसं बघितलं तर पहिलं सेशन आपलं आपल्या सिलेबसचा पहिला पार्ट आहे राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. जो की खूप महत्वाचा आहे याच्यासाठी कारण युपीएससी मध्ये 1990 पासून ते 2024 पर्यंत जवळपास 35 प्रश्न या एका सब टॉपिक वर आपल्याला पाहायला मिळतात आणि इंटरलिंक्ड आहे बाकी सर्व कल्पनांसोबत. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. तसंच आज आषाढी एकादशी आहे. माझं घर एकदम मंदिराच्या एकदम अपोजिट आहे, त्याच्यामुळे कदाचित थोडासा डिस्टर्बन्स असू शकतो. पाऊसही खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे काही प्रकारचा डिस्टर्बन्स असू शकतो. बट आय होप यू अंडरस्टँड. तर आपण सुरू करूयात या सेशनला. आपण कसं पुढे प्रोसीड करणार आहोत. आता राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन म्हणत असताना राजकीय म्हणजे काय हे आधी माहिती पाहिजे. सिद्धांत म्हणजे काय हे आधी माहिती पाहिजे. आणि राजकीय सिद्धांत म्हणजे काय, मग आपल्याला ते कळेल की ज्यावेळी दोन गोष्टी आपण जोडणार आहोत तर ते आपल्याला समजेल की राजकीय सिद्धांत म्हणजे काय. हे ज्यावेळी मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगेल, त्याच्यानंतर मग आपण हे 35 प्रश्न बघणार आहोत. माझ्या कोणत्याही सेशनला तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट राहील, ब्लँक व्हाईट पेजेस किंवा तुमची नोटबुक आणि पेन जे काय असेल ते घेऊन बसा. कारण मी बऱ्याच गोष्टी पीपीटी मध्ये नाहीयेत ज्या मी बोलणार आहे. पीपीटी तर शेअर करेल मी, पण बऱ्याच गोष्टी मी ज्या बोलणार आहेत त्या तुमच्याकडून राहून जातील किंवा ज्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे किंवा माझ्यासोबत जस्ट एक काय म्हणतात की जस्ट तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण तुम्ही ही ऍक्टिव्ह राहाल. म्हणजे असं पॅसिव्हली जस्ट ऐकणं होणार नाहीये, कारण ते अपेक्षित नाहीये. मी लास्ट व्हिडिओ मध्ये हेच समजून सांगितलं होतं की जे आपण परफॉर्म करणार आहे, ऍक्च्युली प्रत्यक्षात कृती करणार आहे, ते 90% आपल्याला ग्रास्प होते. जस्ट तुम्ही ऐकलं आणि हे पाहिलं तर हार्डली 30%च तुम्हाला लक्षात राहणार आहेत त्या गोष्टी. त्याच्यामुळं ज्या गोष्टी लिहिणार आहे, ज्या गोष्टी परफॉर्म करणार आहे, ज्या गोष्टी आपण थॉट करणार आहे, ज्या गोष्टी आपण स्वतःहून नंतर बोलणार आहे, तर ते जास्त आपल्या लक्षात राहणार आहे. आपल्याला एक ऍक्टिव्हली हा कोर्स पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण समजून घेऊयात राजकीय म्हणजे काय, सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांत म्हणजे काय. त्याच्यानंतर 35 क्वेश्चन्स पाहूयात आणि ज्यावेळी आपण क्वेश्चन बघणार आहोत, प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय कीवर्ड काय होते हे नोट करत जायचे. त्याच्यातून दोन गोष्टी होतील. जरी प्रश्न रिपीट झाला तरी नोट करायचे, कारण जेणेकरून आपल्याला कळेल की रिपीट व्हॅल्यू किती आहे. पुन्हा पुन्हा कुठल्या गोष्टीवर विचारतायत म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये आणखी डेप्थ मध्ये जाण्याची गरज आहे, जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींना जस्ट टच करतायत, काय काय आलेलं आहे आजपर्यंत. जेणेकरून काय होत माहितीये का, तुम्ही कधी बघितलं असाल की ज्यावेळी तुम्ही एखादी एक्झाम द्यायला जाता, प्रिलिम द्यायला जाता किंवा काही, ज्यावेळी आपला एखादा प्रश्न चुकतो ना, तो आपल्या काय लक्षात राहतो की हा प्रश्न माझा चुकला होता. ज्यावेळी आपण नंतर वाचायला घेणार आहेत ना ते, एखाद्या ज्यावेळी बुक्स मधून वाचत असा, अरे यार हे तर माझ्या पुस्तकामध्ये होतं, पण तरी पण माझं त्यावेळी लक्ष कसं नाही गेलं किंवा माझ्या लक्षात कसं नाही राहिलं. तर बऱ्याच गोष्टी आपल्या सोर्सेस मध्ये असतात. पण ज्यावेळी आपण ते प्रश्न पाहतो आणि मग ज्यावेळी वाचायला जातो ना, तर जास्त आपला ब्रेन रिकलेक्ट करतो गोष्टी आणि त्याच्याशी रिलेटेड मग आपल्या मेंदूमध्ये एक स्ट्रक्चर फ्रेम व्हायला लागतं की मी याचं उत्तर असं लिहिलं असतं, मी असं लिहीन, मी हे असं इंट्रो करेन, मी असं कन्क्लूड करेन, मी अशी बॉडीमध्ये हे असणार आहे. तर त्याच्यामुळे प्रश्न नीट अभ्यासायचे आहेत आपल्याला, कारण त्याच्याशिवाय काही शक्य नाहीये. तर 35 प्रश्न नीट बघू आणि जे आपण नोट डाऊन करणार आहे सगळे पॉइंट्स, शेवटला मी त्याची एक समरी टाईप एक लिस्ट दिलेली आहे. ती आपण शेवटी बघू की ज्यावेळी आपण ह्या राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन ह्या चॅप्टरच्या या सब टॉपिकचा ज्यावेळी आपण अभ्यास करणार आहोत, तर कोणते कोणते पॉइंट्सवर आपल्याला नोट्स असायला हवे. तर अशा प्रकारचे हे ओव्हरऑल स्ट्रक्चर राहणार आहे. या आठवड्याभरामध्ये हे पहिलंच सेशन आहे, त्याच्यामुळे मी फक्त ही एक सब टॉपिकचं आता घेतोय. याच्या पुढे मग आपण थिअरीज ऑफ स्टेट, त्याच्यासोबत मग इक्वॅलिटी असेल किंवा असे डेमोक्रेसी आणि राईट्स असेल, असे दोन दोन पॉईंट्स घेणार आहोत आपण प्रत्येक वीक मध्ये. आता जस्ट पहिलंच सेशन आहे. त्याच्यामुळं आता फक्त आपण राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन जाणून बुजून फक्त एका सब टॉपिकवर आपण घेतोय, कारण हा थोडा ब्रॉडही आहे टॉपिक. भरपूर याच्यामध्ये अनेक मायक्रो टॉपिक्स आहेत. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. शेवटपर्यंत नक्कीच पहा. हीच रिक्वेस्ट आहे. आता पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल की राजकीय म्हणजे काय नेमकं. आता असंच बोलत नाहीये मी, याच्यावर UPSC ला 20 मार्क्सचा प्रश्न आला होता 2024 ला. राजकीय संज्ञेमध्ये अंतर्भूत असलेला अर्थ स्पष्ट करा, योग्य उदाहरणांसह स्पष्टीकरण द्या. ठीक आहे, त्याच्यामुळे महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं काही सांगायला लागलंय, असंच नाही सांगत आहे. इल्युसिडेट द मिनिंग इनहेरेंट इन द टर्म पॉलिटिकल. ठीक आहे. तर
राजकीय हा शब्द अशा क्षेत्राला सूचित करतो की जो एक म्हणजे आपण ज्यावेळी आपण समुदाय म्हणून एकत्र येतो, ज्यावेळी आपण एक कम्युनिटी म्हणून ज्यावेळी एकत्र येणार आहे, आपले सर्व डिसिजन हे कम्युनिटीमध्ये घेतलेले असतात. भले ते गावामध्ये ग्रामसभेमध्ये घेतलेले डिसिजन असतील, वॉर्ड कमिटीज मध्ये डिसिजन घेतलेले असतील, किंवा मंत्रालयामध्ये होत असतील डिसिजन, ज्या कॅबिनेट मीटिंग्स मध्ये किंवा विधानसभेत होत असणारे डिसिजन ऍज अ कम्युनिटीसाठी म्हणून घेतलेले असतात. ठीक आहे. तर जे आपले काही सामूहिक जीवनावर परिणाम करणारे जे काही सर्व निर्णय घेतले जातात, ठीक आहे, जिथं मग सत्ता आली, वेगवेगळे हितसंबंध आले, आणि मग काही मूल्यही विचारात घेतली जातात, राईट. जसे की एकता असायला पाहिजे, समता असायला पाहिजे, सर्वांना स्वातंत्र्य असायला पाहिजे. हं. तर जी काही मूल्य विचारात घेतली जातात, त्या तिघांचं जे इंटरसेक्शन आहे, सत्ता, हितसंबंध आणि मूल्य, तर तिघांचं इंटरसेक्शन आहे, त्याला राजकीय असं म्हणता येईल. ठीक आहे, असं राजू भार्गव याची डिफाईन करतायत राजकीयला. अं, आता हे जे काही आहे ते मी या बुक्स मधून घेतलेलं आहे. ठीक आहे, राजू भार्गव यांचं बुक आहे पॉलिटिकल थिअरी अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी. याचं मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे माझ्या नोट्स मधून. त्याच्यानंतर अं, पोलीस म्हणजे ग्रीक मध्ये नगरराज्याला ज्यावेळी छोटी छोटी जी शहरांची राज्य होती, त्या शहरांना पोलीस म्हणत होते, राईट. तिथून हा शब्द आला, राजकीय. ठीक आहे, पोलीस, पॉलिटिकल सायन्स, अशा अशा अँगलनं. आणि मग राजकारण म्हणजे सामूहिक भल्यासाठीचा सहभाग, मग विचार मंथन. ठीक आहे. आणि मग आता काय झालं की हे ट्रॅडिशनल व्ह्यू मध्ये फक्त राज्यव्यवस्थेशी संबंधित निर्णय ह्यालाच राजकीय म्हणत होते. पण ते ब्रॉड होत गेलेलं आहे. ब्रॉड म्हणजे काय, मग आता वेगवेगळ्या सामाजिक चळवळी त्याच्यामध्ये आल्या, औपचारिक संस्थांच्या पलीकडे आणखी काही घटना होत आहेत का, सत्ता संबंध कुठे कुठे दिसत आहेत. ठीक आहे. मग तुम्ही जर माहित असेल की ती स्त्रीवादी चळवळ जी आहे, पर्सनली पॉलिटिकल. ठीक आहे. तर घरामध्ये जे आपण सो कॉल म्हणतो ना की चार भिंतींच्या आत खूप काही चांगलं असतं, तिथं काही होत नाही, तर तिथेही शोषण होतं, तिथेही एक्सप्लॉयटेशन होतं, तिथेही महिलांचा छळ आहे. तर ह्याला इग्नोर करून नाही चालणार आहे, तर ते पर्सनल इज अ पॉलिटिकल. तर तिथं ते ब्रॉड होत गेलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे दडपशाही पासून मुक्ततेपर्यंत म्हणजे हे जे सर्व राजकीयचा अर्थ कसा ब्रॉड होत गेला. ट्रॅडिशनली फक्त पोलीस, ग्रीक सिटी स्टेट इथेपर्यंत लिमिट असणारा अर्थ आज सामाजिक चळवळी, त्याच्या पलीकडचे एनजीओ, सिव्हिल सोसायटीच्या सर्व मुवमेंट्स, आणि मग आज जागतिकीकरण, मग सगळे हे गोष्टी, पर्यावरणवाद, आणि मग क्लायमेट चेंज, या सर्व अँगल ना कसा तो पॉलिटिकलचा मिनिंग ब्रॉड होत गेलेला आहे. आणि मग ऍट द एंड तुम्हाला फोकस करायचं आहे की वेगवेगळी मूल्य, त्यांच्यातल्या कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. तर याला आपण राजकीय म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकीय सिद्धांत म्हणजे काय, याच्या आधी आपण आधी सिद्धांत म्हणून म्हणजे काय समजून घेऊया. तर सिद्धांतला काय म्हणतात, म्हणजे कुठल्याही गोष्टीची थिअरी. थिअरीला काय म्हणजे, थिअरी कसं समजून घ्यायची, व्हॉट इज थिअरोटिकल या थिअरी. ठीक आहे. तर थिअरी म्हणजे काय आहे की भले तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, तुम्ही फिजिक्स मध्ये ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनची थिअरी म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे न्यूटनने ग्रॅव्हिटेशनची थिअरी दिली. म्हणजे काय केलं, ज्यावेळी ऍपल वरून खाली पडलं, मग त्यानं जस्ट बघितलं का ते, नाही. तर त्याचा एक पद्धतशीर त्यानं मांडणी केली, त्याचा एक चिकित्सक वैचारिक त्यानं अभ्यास केला, एक बौद्धिक कृती होती ती. ठीक आहे. त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्यानं एक एक एका गोष्टींची एक सिस्टमॅटिकली मांडणी केली, आणि एक कॉजल रिलेशन्स जोडले. याच्यामुळे हे होते, याच्यामुळे हे होते, ह्याचे रिफ्लेक्ट झालं, ह्याचे इम्पॅक्ट आहेत. तर असं एक जाळं तयार केलं एक प्रकारे त्यानं कृतींचं, संकल्पनांचं, आयडियाजचं. आणि आपल्याला ते समजून सांगितलं, आपल्याला ते समजण्यासाठी पण सोपं गेलं. याला म्हणतो आपण थेअरी. थेअरी म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण पद्धतशीर मांडणी करतो, जेव्हा आपण चिकित्सक वैचारिक मांडणी करतो, किंवा ती एक बौद्धिक कृती आहे. ठीक आहे. मग राजकीय म्हणजे काय बघितलं, आणि थिअरी म्हणजे काय आपण बघितलं, तर याला जोडा आता. तर राजकीय थिअरी म्हणजे काय म्हणता येईल की ज्या राजकीय संकल्पना आहेत, तत्व आहेत, यांचा एक सुसंगत अभ्यास म्हणू आपण, किंवा जे शासन, न्याय, स्वातंत्र्य, हक्क, यांचा जो काही एक नैतिक पाया आहे ना, याला जर आपण तपासायचं काम करणार आहोत, त्याला आपण म्हणू राजकीय सिद्धांत. ठीक आहे. म्हणजे डेव्हिड हेल कसं म्हणतात की एक संकल्पनांचे, सर्वसाधारण कल्पनांचे ते एक जाळे आहे. जॉर्ज सबाइन कसं डिफाईन करतायत की राजकीय समस्या ज्या आहेत, ज्या ज्या काही आता करप्शन असेल, किंवा भरपूर गोष्टी आहेत, आपल्याकडे भरपूर प्रकारच्या समस्या असतात. त्यांचा एक शिस्तबद्ध शोध, म्हणजे ते का होते, तर मग करप्शन म्हणजे तुम्ही जस्ट एवढं म्हणणार की त्याला ते गरजेचं होतं असं, त्याच्या मुळात जाणं म्हणजे, मग नैतिकता, ते माणसाची नैतिकता काय होती, त्याला ते काच घेऊ वाटलं, मग समाजामध्ये काय दोष होते, मग त्याची काय इतर गरजा आहेत, म्हणजे एकदम त्याच्या रूट कॉजला जाणं. आता एखाद्या प्रकारे समाजामध्ये विषमता आहे, तर मग त्या विषमतेला डिफाईन करणं, मग त्या एकता म्हणजे काय, मग त्याला डिफाईन करणं.
मग समता म्हणजे काय त्याला डिफाईन करणं. मग समतेनंतर त्याच्या एकदम तळाशी जाणं, की हे काय आहे? मग डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिस पाहिजे. मग ते कसा पाहिजे? मग जॉन रॉल्स घेतो. मग तो डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिसची संकल्पना मांडतो. अरिस्टॉटलने काय बोललेलं आहे? तर एखाद्या तत्वाचे म्हणजे एकदम एकदम चिकित्सक शोध घेणं त्या गोष्टींचा, ठीक आहे. राजकीय कल्पनांचं एक चिकित्सक आणि विश्लेषण करणारी ही एक चिंतनशील शाखा आहे. ठीक आहे. त्यामुळे राजकीय सिद्धांताचा मुख्य हेतू हा राजकीय तत्वज्ञान ते कसे असावे आणि ते म्हणजे राजकीय सिद्धांत हे कसे असावे, व्हॉट आउट टू बी वर बोलतोय. आणि राजकीय शास्त्र जे आहे, पॉलिटिकल सायन्स जे आहे, ते वास्तवाधारित विश्लेषण आहे, एक एम्पिरिकल स्टडी आहे. तर हे पण मी असंच बोलत नाही. याच्यावेळी पीवाय आला होता, राजकीय सिद्धांत हा पलायनाचा मार्ग नाही, तर ती एक कठीण आणि बांधिलकीची प्रक्रिया आहे. किंवा राजकीय सिद्धांत म्हणजे मानवाच्या समूह जीवन आणि संघटनांच्या समस्या समजून घेण्याचा व सोडवण्याचा एक शिस्तबद्ध प्रयत्न आहे. हा हा 2009 ला प्रश्न आला होता, तो वरचा 2014 ला प्रश्न आला होता युपीएससी मध्ये. ठीक आहे. तर याचा आपण एक थोडासा स्वरूप समजून घ्या, म्हणजे समजेल तुम्हाला की नेमकं काय आहे बाबा हे. तर याच्यामध्ये ब्रॉडली जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत, तर दोन दोन अप्रोचेस असतात. एक एम्पिरिकल आहे आणि एक नॉर्मेटिव्ह आहे. नॉर्मेटिव्ह हा आधीचा अप्रोच आहे. नॉर्मेटिव्ह म्हणजे काय आहे की मूल्य घेऊन येणं आणि काय असायला हवं बाबा समाजामध्ये. ज्यावेळी मी असं म्हणणार आहे की आता भारतामध्ये 5% लोकांच्याकडे जवळपास मोर दॅन 70% प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आणि 50% पेक्षा जास्त लोकांच्याकडे जस्ट हार्डली एक 10 ते 15% प्रॉपर्टी आहे, असं ज्यावेळी मी म्हणणार आहे. तर मी जस्ट काय आहे ते सांगितलं, हे झालं इम्पेरिकल स्टेटमेंट. मी ज्यावेळी असं म्हणेल की असं असं प्रॉपर्टीचं जवळपास विभागणी आहे आणि असं नसायला पाहिजे, आणि समाजामध्ये थोडी तरी त्याला जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ आहे ते कमी करायला हवं. आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणतं, राईट? कोणतं आर्टिकल? आर्टिकल 37 की 38? 38 काय म्हणतं? की जे काही आपली कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ आहे त्याला आपल्याला कमी करायचं आहे, आणि जी काही इनइक्वॅलिटी ऑफ स्टेटस आहे त्याला आपल्याला घालवायचं आहे. हे जे काय असायला हवं असं ज्यावेळी ते सांगणार आहे, तर ते झालं नॉर्मेटिव्ह स्टेटमेंट, एक आदर्शलक्षी स्टेटमेंट की काय असायला हवं. तर अनुभवाधिष्ठित राजकीय सिद्धांत म्हणजे काय, जे मला अनुभव आले, जे मी पाहिलं, ठीक आहे, एक निरीक्षण केलं, एक ऑब्झर्वेशन केलं, आणि याच्या बेसिसवर मी काहीतरी घेऊन येतोय, थिरी मांडतो. ठीक आहे. आणि आदर्श लक्ष्य म्हणजे काय, की जी काही माझी मूल्य आहेत, नैतिकता आहे, माझे काही आदर्श आहेत, याचा विचार करून मी काही प्रश्नांची मांडणी करतोय. समाजामध्ये असं असायला हवं, सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, काहीतरी तिथं समता असायला पाहिजे. हे बघा इकडे धारावीमध्ये इतकं स्लम आहे, इतक्या मोठ्या बिल्डिंग आहेत, हे एकदम म्हणजे स्टार्क डिफरन्स आहे, हे नसायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी बोलणार आहे, तर ते झालं मूल्याधारित किंवा आदर्शलक्षी सिद्धांत म्हणू आपण. तर अशा प्रकारे वेगवेगळे अप्रोचेस आहेत. वर्तनवाद आहे, उत्तर वर्तनवाद आहे, तर सिस्टम थिअरी आहे. तर ज्यावेळी आपण कोणत्याही राजकीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत, तर असे भरपूर वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत युपीएससी मध्ये. 35 प्रश्न म्हणजे याच वेगवेगळ्या गोष्टींवर आलेले प्रश्न आहेत. ठीक आहे. तर जसं म्हणू आपण की आजकाल व्याप्ती वाढत गेलेली आहे राजकीय सिद्धांताची. जागतिकीकरण आहे, पर्यावरणवाद आहे, लिंग समानता आहे, तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत. आधी फक्त क्लासिकल पॉलिटिकल थॉट ग्रीकमध्ये जे अरिस्टॉटल, प्लेटो, मॅकियावेली, त्यानंतर वेस्टमध्ये मग लॉक यांचाच अभ्यास केला जात होता. पण आता थोडस आपल्याकडचे काही स्कॉलर्स, मग पोस्ट कॉलोनियल स्कॉलर्स आले, ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे अपाश्चात्य विचारवंत म्हणू आपण, इंडिजिनस दृष्टिकोन असेल, म्हणजे आदिवासी दृष्टिकोन असतील. तर आधी कसं होतं की वेस्ट मध्ये होते ते म्हणजे जागतिक, म्हणजे त्यांच्या तिथे युद्ध झालं की ते वर्ल्ड वॉर, आमच्या इथे इकडे युद्ध झालं की ते वर्ल्ड वॉर नाही. म्हणजे अशा प्रकारचं पूर्ण युरोसेंट्रिक होतं जग. आणि आता कसं थोडं ते ब्रॉड झालेलं आहे, इकडच्या समस्या आहेत काही. त्यामुळे वर्णनात्मक असेल, स्पष्टीकरणात्मक असेल, आदर्शलक्ष्य असेल. तर भूतकाळ समजून घ्यायला म्हणजे राजकीय, म्हणजे आपल्याला राजकीय सिद्धांत काय करतो, की आपला जो राजकीय जीवनाचा भूतकाळ आहे तो समजून घ्यायला मदत करतो, वर्तमानाचे विश्लेषण करायला मदत करतो, आणि भविष्यासाठी काय असायला हवं ही दृष्टी घडवायला तो मदत करतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर आन्सर लिहिला असतं तर खूप भारी मार्क्स आपल्याला मिळतील. तर हे ओव्हरऑल मी समजून सांगितलेलं आहे. हं? आपण काय काय समजून घेतलं, आपण राजकीय म्हणजे काय समजून घेतलं, आपण सिद्धांत म्हणजे काय समजून घेतलं, आपण राजकीय सिद्धांत म्हणजे काय समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण राजकीय सिद्धांताचे ओव्हरऑल व्याख्या केली. त्याच्यानंतर राजकीय सिद्धांताचे आपण स्वरूप आणि व्याप्ती पण पाहिली. हे त्यानंतरचा एक आठवडा तुम्हाला जे काही वाचायचं आहे त्याच्यासाठी आय होप की हे एक स्टार्टिंग पॉईंट तुमच्यासाठी होईल. ठीक आहे, इग्निशन म्हणू आपण ज्याला. आता आपण बघूयात की प्रश्न कसे आले होते.
1991 ते 2010 पर्यंतचे प्रश्न इतके डेप्थ मध्ये बघण्याची गरज नाही. पण जस्ट वरच्यावर आपण बघू की राजकीय शास्त्र एक प्रमुख शास्त्र आहे, ज्याचे स्वरूप एक आर्किटेक्टॉनिक म्हणजे रचनात्मक एक सर्वसमावेशक आहे. तर इतर सर्व जी व्यावहारिक शास्त्रे आहेत जी आपली दिशा याच्यातून घेतात. त्या प्रकारे ह्याच दोन गोष्टींचा जर तुम्ही राजकीय आणि मग सिद्धांत आणि याचा सगळा वापर करून मग आजकाल जागतिकीकरण समस्या वगैरे सोडवायला कशी मदत करतं वगैरे वगैरे हे थोडंसं आपण लिहू शकतो. राजकीय शास्त्राच्या म्हणजे एक प्रकारे काय आहे की पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, ठीक आहे, आणि ते आर्किटेक्टॉनिक का आहे याच्यावर आपल्याला पॉलिटिकल सायन्स, ज्यावेळी आपण पॉलिटिकल सायन्स म्हणणार आहे त्यावेळी पॉलिटिकल थॉट, पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल थिअरी, पॉलिटिकल फिलॉसॉफी या चार गोष्टींमध्ये आपल्याला अंतर करायला लागेल. आणि त्या चारही गोष्टींवर छोटी छोटी एक ब्रीफ आपल्याकडे एक माहिती पाहिजे. ठीक आहे, कोणत्या कोणत्या म्हटलं मी? पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिकल थॉट, पॉलिटिकल फिलॉसॉफी, पॉलिटिकल थिअरी. तर याच्यातलं अंतर समजून घ्या, याच्यातलं सिमिलॅरिटीज पहा, कन्फ्युजिंग आहे चारही गोष्टी, कधी कधी आपण इंटरचेंजेबली वापरतो. त्याच्यामुळे ते नीट याच्यावर नीट पाहिजे. राजकीय शास्त्राच्या अध्ययनातील आदर्श लक्षण वर्तनवादी, आता बघा सरळ सरळ आलं, नॉर्मेटिव्ह आणि बिहेवियरल दृष्टिकोनांची चर्चा करा आणि वर्तनवादाच्या मर्यादा स्पष्ट करा. आता मी म्हटलं वर्तनवाद म्हणजे काय आहे, माझ्या एक्सपिरियन्सेस आधारे जे मला दिसतंय, मी जे बिहेवियर लोकांचं बघतोय ते वोटिंग कसं करतायत, त्याचे इम्पॅक्ट काय होत आहेत, म्हणजे वर्तनवाद. पण मला जे दिसतंय त्याच्या पलीकडचं पण जग असेल ना, ते वर्तनवादाला दिसणारच नाहीये. वर्तनवादाला ज्यावेळी मी एखादी गोष्ट कृती करणार आहे, म्हणजे मी वर्तन करणार आहे, ते दिसणार आहे. पण ती कृती करायच्या आधी माझ्या डोक्यामध्ये 10 प्रकारचे थॉट आले असतील, त्यातला एकच थॉट मी इम्प्लिमेंट केला असेल, जे 9 थॉट आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालं ना त्यांचं. तर हे काही त्याचे लिमिटेशन आहे. ठीक आहे. आदर्श लक्ष्य आणि वर्तनवादी. आदर्श म्हणजे काय, नॉर्मेटिव्ह काय असायला पाहिजे, व्हॉट आउट टू बी. तर यांची हे एक्सप्लेन करायचं आहे. राजकारणाचा अभ्यास म्हणजे तुम्ही आता नोट डाऊन करा, आदर्श लक्ष्य, वर्तनवादी दृष्टिकोन. ठीक आहे, वरती राजकीय शास्त्र, राज्यशास्त्र, हे नोट डाऊन करा तुम्ही पॉइंट्स. राजकारणाच्या अभ्यासातील वर्तनवाद पुन्हा आला बघा, वर्तनवाद या दृष्टिकोनाच्या मर्यादांचे, आता इथे पण बघा वर्तनवादाच्या मर्यादा 1991 ला, वर्तनवादाच्या मर्यादा 1992. राजकीय विज्ञानातील प्रणाली सिद्धांत. प्रणाली म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सिस्टम थेरी. सिस्टम थेरी मी नंतर एक्सप्लेन करून सांगेल, ज्यावेळी आपण पुढच्या शनिवारी बघणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. पण ब्रॉडली सिस्टम थेरी म्हणजे काय, सिस्टम सिस्टम म्हणजे एखादी प्रकारची सिस्टम घ्या. जसं की तुमच्याकडे सॉकेट असेल, बल्ब असेल, आपण इकडं पॉवर येते, आपण इकडे स्विच ऑन केला, इकडे बल्ब लागतो. एक प्रकारे सिस्टम आहे, ठीक आहे. स्विच ऑफ केला, बल्ब नाही लागणार आहे, तो जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे, तसंच ते म्हणतात की एक राजकीय संस्था एक सिस्टम आहे. इकडून लोक काहीतरी आपले डिमांड्स टाकतायत, मग त्याच्यावर प्रोसेस होते, ते निर्णय घेतले जातात आणि इकडे मग ते रूल एज्युकेशन, रूल ऍप्लिकेशन होते. म्हणजे ही प्रकारे एक सिस्टम आहे. ठीक आहे. लोक मोर्चा करतायत, लोक आंदोलन करतात. आता महाराष्ट्रामध्ये जे मराठीचा विषय चालू होता, त्याच्यानंतर आंदोलनाची हाक दिली, मग त्याच्यानंतर सरकारने आपले निर्णय बदलले. हे काय आहे? एक सिस्टम आहे. इकडे लोकांनी डिमांड पुट केली, सरकारला तो निर्णय घ्यायला लागला, इकडे असं झालं. म्हणजे ही एक सिस्टम आहे. ठीक आहे. राजकीय सिद्धांतातील क्रायसिस इन पॉलिटिकल थिअरी, का बाबा त्याचा क्रायसिस का आला होता, जो क्रायसिस दूर करण्यासाठी काय काय रिमेडीज झाल्या, ठीक आहे, ते आपण नंतर बघू. याचा तुम्ही ज्यावेळी तुम्ही ते अभ्यास करणार तुम्हाला या गोष्टी येणारच आहेत. राजकीय शास्त्रातील तथ्य, मूल्य, दायित्वाची, आता बघा हे सगळ्यांना नॉर्मेटिव्ह लोक काय म्हणतात, मूल्य, आणि जे बिहेवियरल आहे किंवा जे सध्याकालीन काही थिअरीज आहेत त्या म्हणतात काय, तथ्य. तर म्हणजे ही जी डायकॉटॉमी आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जो पोस्ट बिहेवियरलिझम आला, म्हणजे वर्तनवादाच्या नंतर उत्तर वर्तनवाद, डेव्हिड इस्टनच आणला तोही. तर तो काय म्हणाला की इट्स बेटर टू बी वेग रॅदर दॅन मिनिंगलेस. म्हणजे जस्ट जस्ट फॅक्ट 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 करत बसलो आणि त्याचा काय उपयोगच होत नसेल समाजाला, तर त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यामुळे पाश्चात्य वर्तनवाद जो आहे, त्यानं किती प्रकारे हे या दोघांची डायकॉटॉमी संपवली. ठीक आहे, तर तो रिलेव्हन्स वर भर देतो, तर तो मूल्यांवर भर देतो पाश्चात्य उत्तरवर्तवाद. तर हे बघा, ठीक आहे. राजकीय सिद्धांतामध्ये कर्तव्य या संकल्पनेचे स्थान म्हणजे ऑब्लिगेशन, हे जास्त मला वाटतं वर्ड ठीक राहील, पण आता याचं मराठीमध्ये बघू. त्यानंतर वर्तनवादाचे मूलभूत गृहीतक, ऍझम्पन्स काय आहेत, म्हणजे वर्तनवादावर किती प्रश्न आहेत बघा. वर्तनवादाचे ऍझम्पन्स आणि उत्तर वर्तनवाद जो आहे किंवा जो पाश्चात्य वर्तनवाद आहे, म्हणजे वर्तनवादाच्या नंतरचा आलेला उत्तर वर्तनवाद, अं, हा वर्तनवादापेक्षा कसा वेगळा आहे. ठीक आहे. हे नोट करा पॉइंट्स, म्हणजे उत्तर वर्तनवाद, बस इतकंच नोट करायचं, आपल्याला पूर्ण प्रश्न नोट नाही करायचं. आधुनिक राजकीय विश्लेषणामध्ये प्रणाली सिद्धांत, पुन्हा प्रणाली सिद्धांत आला. ठीक आहे. त्यांच्या राजकीय अभ्यासामधील वर्तनवादी दृष्टिकोन म्हणजे काय, पुन्हा आला बघा. त्याच्यातल्या त्रुटी काय काय आहेत, का तो त्रुटी विरहित विरहित आहे, मार्क्सवादी दृष्टिकोनाला प्रत्युत्तर म्हणून तो उदयास आला आहे का. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर
राजकारण वैज्ञानिक पद्धती समजून घेता येईल, त्यातील व्यवहार क्रियांचं प्रणाली व्यवस्था पुन्हा आला बघा. त्याच्यानंतर प्रणाली सिद्धांताच्या मर्यादा काय आहेत. ठीक आहे. म्हणजे एखादा दृष्टिकोन विश्लेषण करा, त्याला एक्सप्लेन करा किंवा त्याच्या मर्यादा सांगा किंवा त्याला रिस्पॉन्स म्हणून दुसरा दृष्टिकोन कोणता आला, याच प्रकारचे प्रश्न आहेत. ठीक आहे. राजकीय प्रणालीच्या व्यवस्थेमध्ये वर्तनवाद, पुन्हा वर्तनवाद आला, पुन्हा पाश्चात्य वर्तनवाद आला. याचे टीकात्मक मूल्यमापन करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पाश्चात्य वर्तनवाद ही वर्तनवादाची नकारात्मक प्रतिक्रिया नसून ती एक परिष्करण आहे. म्हणजे वर्तनवादाला पाश्चात्य उत्तर वर्तनवादानं खोडलेलं नाहीये, तर त्याला त्याने एक्सपांड केलेलं आहे. तर ते कसं केलेलं आहे. ठीक आहे. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासात संदर्भवादी दृष्टिकोन. ठीक आहे. कॉन्टेक्स्च्युअलिस्ट अप्रोच काय आहे. कॉन्टेक्स्च्युअलिस्ट अप्रोच म्हणजे काय. आता ठीक आहे, तुम्हाला काही माहिती नाही, आपण असं गृहीत धरूया की आपण वाचलेलंच नाही. आपण कसं लिहिणार या प्रश्नाचं उत्तर. जर असा प्रश्न आला की कमेंट ऑन रिलेव्हन्स ऑफ कॉन्टेक्स्च्युअलिस्ट अप्रोच टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी, कसं लिहिणार विचार करा. एक 2 मिनिटं घ्या विचार. तुम्हाला काही माहिती नाही, ब्लँक आहे असं गृहीत धरू आपण. काय करायचं माहितीये का, प्रश्न दोनदा तीनदा चारदा वाचा, काय फरक पडत. कमेंट ऑन रिलेव्हन्स. आता रिलेव्हन्स हे तो शब्द समजू शकतो. कॉन्टेक्स्च्युअलिस्ट. ठीक आहे. कॉन्टेक्स्च्युअलिस्ट माहित नसेल तर कॉन्टेक्स्ट तरी माहिती आहे. एखाद्या गोष्टीचा कॉन्टेक्स्ट काय असतो. अप्रोच, एखाद्या गोष्टी दृष्टिकोन. स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी. आता पॉलिटिकल थिअरी तर मी समजून सांगितलं तुम्हाला काय आहे. ठीक आहे. पॉलिटिकल म्हणजे काय पण समजून सांगितले, थिअरी म्हणजे काय पण समजून सांगितले, पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय हे पण मी समजून सांगितले. कॉन्टेक्स्च्युअलिस्ट म्हणजे काय आहे, ज्यावेळी एखादी थिअरी येते तर त्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट ज्यावेळी आपण समजून घेणार आहोत की ती कळते की ती थिअरी का आली. बिहेवियरलिझम ज्यावेळी आपण बघणार आहोत म्हणजे वर्तनवाद, तर वर्तनवाद का आला. वर्ल्ड वॉर 2 नंतर 1950-60 मध्ये ज्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं की खूपच ऍबस्ट्रॅक्ट होऊन गेलेलं आहे पॉलिटिकल सायन्स आणि प्रत्यक्षात काहीच दिसत नाहीये, जस्ट वरच्यावर चाललंय सगळं हवेत हवेत. अं, हे गरजेचं नाही, आपल्याला थोडस नॅचरल सायन्सला घेऊन यायला पाहिजे पॉलिटिकल सायन्स मध्ये. आणि मग ज्या गोष्टी एक्सपिरियन्स आहे, ज्या गोष्टी आपण बघू शकतो, यांचं एक क्वांटिटेटिव्ह डाटा अनालिसिस करायला पाहिजे, मग निर्णय घ्यायला पाहिजे, मग पॉलिसी डिसिजन्स घ्यायला पाहिजे. ग्रेट डिप्रेशन आलं होतं, वर्ल्ड वॉर झाले, आणि मग हा कॉन्टेक्स्ट आहे त्याच्या मागे, आणि मग त्याच्यातून त्याचा उदय झाला. बाबा प्लेटो असं म्हणतोय की प्लेटोनं जे काय लिहिलं तर त्याच्या मागचे काय आहे बाबा, सॉक्रेटिसने कशाच्या थ्रू गेला, सॉक्रेटिसने त्याला काय सांगितलं, त्यावेळेचे ग्रीक राज्य, अथेन्स, स्पार्टा, त्यांच्यातलं युद्ध, मग त्याच्यामध्ये अथेन्सची झालेली हार, मग त्याच्यामुळे तो शिक्षणाची व्यवस्था घेऊन येतो, ती इतकी कठोर करतो. तर कुठल्या गोष्टीचा कॉन्टेक्स्टचा अभ्यास करणं. ठीक आहे. मॅकेवले असं म्हणतोय तो का म्हणतोय, लॉक असं लिहितोय तो का लिहितोय, हॉब्स असं लिहितोय तो का लिहितोय. हॉब्स ज्यावेळी लिहित होता त्यावेळी सिव्हिल वॉर चाललं होतं, आपल्या आयुष्याची गॅरंटी नव्हती. ठीक आहे. मग त्यावेळी तो सेल्फ प्रिझर्वेशन लाईफला जास्त इम्पॉर्टन्स देतो. लॉक लिहितो त्यावेळी ग्लोरियस रिव्होल्युशन झालं होतं, ब्लडलेस रिव्होल्युशन झालं होतं, त्यामुळे त्याला वाटत होतं की सगळे पीसफुल आहे, सोसायटी आहे, त्यामुळे तो त्या प्रकारचं ह्युमन नेचरचं वर्तन करतो. तर त्या कॉन्टेक्स्ट समजून घेणं, त्यामुळे कॉन्टेक्स्चलिस्ट अप्रोच ज्यावेळी आपण त्या एखाद्या टेक्स्टच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जाणार आहोत. ठीक आहे. तर आता इतकं अवघड होतं का, नाही. त्याच्यानंतर पुन्हा नॉर्मेटिव्ह वर्सेस इम्पेरिकल. काय नॉर्मेटिव्ह वर्सेस इम्पेरिकल पुन्हा आलं, किती वेळ येणार आहे नॉर्मेटिव्ह वर्सेस इम्पेरिकल. ठीक आहे. जे ब्रॉडली काय म्हणता येईल आपल्याला, नॉर्मेटिव्ह जे आहे ते व्हॅल्यू बेस्ड आहे, इथिकल क्वेश्चन सोबत डील करतं. एम्पेरिकल जे आहे ते फॅक्ट बेस्ड आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही तथ्य आहेत त्याच्यावर येतं आणि ते मूल्यांवर फोकस करतं. जे नॉर्मेटिव्ह आहे ते काय असायला हवं समाजामध्ये याच्याविषयीच बोलतं. आणि जे इम्पेरिकल आहे ते काय आहे इतकंच, ते काय असायला पाहिजे, काय होतं याच्यावर काय नाही, जे काय आता व्हॉट इज. ठीक आहे. त्याचं नॉर्मेटिव्ह जे आहे ते प्रिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे काय असेल काय प्रिस्क्रिप्शन देतंय कुठल्या तरी गोष्टीचं, डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतो ना, त्याच्यातून बनलेलं आहे की प्रिस्क्रिप्शन. आणि इम्पेरिकल जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे, जस्ट एक्सप्लेन करते, जे काय आहे ते सांगते, जे काय असं आहे वर्णन करते फक्त, म्हणजे आपली मतं नाही सांगत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर्मेटिव्ह मध्ये फिलॉसॉफिकल रिझनिंग आहे. आणि इकडं इम्पेरिकल मध्ये जस्ट स्टॅटिस्टिकल डाटा वगैरे, त्याच्यात जे ग्राफ चार्ट सगळी माहिती वगैरे तुम्हाला तशा प्रकारे सांगणार. ठीक आहे. तर आपण क्रिटिसिझम जेव्हा बघतो दोघांचाही, नॉर्मेटिव्हला आपण म्हणू की ओव्हरली ऍबस्ट्रॅक्ट आहे, इम्पेरिकल व्हॅलिडिटी नाहीये, हवेत हवेतच बोलणं आहे. एम्पेरिकलला आपण असं म्हणू की ओव्हरली डिस्क्रिप्टिव्ह आहे, व्हॅल्यू न्यूट्रल आहे, आणि समाजातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऍड्रेस करायला फेल होतं शेवटी. नुसतं डाटा नुसती माहिती सांगून उपयोग नाही ना, त्याच्या मागे काहीतरी एक ध्येय पाहिजे, काहीतरी त्याच्यामध्ये उद्दिष्ट पाहिजे, काय असेल. जर गोलच नसेल तर मग तुम्ही नुसतं सांगून काय होणार आहे.
ज्यावेळी आपण याचं एंडिंग कन्क्लुजन कसं करणार आहे की ते बोथ आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. म्हणजे इम्पेरिकल अप्रोच जो आहे, जो अनुभवनिष्ठ दृष्टिकोन आहे, तो कसा मूल्याधिष्ठित या आदर्शलक्षी दृष्टिकोनाला एक सॉर्ट ऑफ कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि ज्यावेळी नॉर्मेटिव्ह थ्री ग्राउंड करेल, ज्यावेळी इथिकल डिबेट्स ज्या असतील त्या ऑब्झर्वेबल रियालिटीज मध्ये ज्यावेळी ग्राउंड करणार आहेत, म्हणजे ज्यावेळी आपण समतेवर बोलणार आहे आणि ज्यावेळी आपल्याकडे डाटा असेल की समाजामध्ये इतकी विषमता आहे, तर ती दोन्हींचं ज्यावेळी कॉम्बिनेशन होणार आहे तर ते जास्त चांगलं आहे. अशा प्रकारे आपण कन्क्लूड करू या 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 क्वेश्चनला. अशा प्रकारे लिहिता येतील आपल्याला उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकीय सिद्धांतातील संकटांचे स्वरूप पुन्हा आला बघा, पॉलिटिकल क्रायसिस वर प्रश्न. नंतर राजकीय सिद्धांताच्या विकासामध्ये विश्लेषणात्मक दृष्टिकोन काय आहे. हं? त्याच्यानंतर राजकीय सिद्धांत म्हणजे मानवाच्या समूह किंवा संघटनांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा एक शिस्तबद्ध प्रयत्न, हे मी दोन डिस्कस केलेले आहेत सुरुवातीला. राजकीय सिद्धांतामध्ये आदर्शलक्षी दृष्टिकोनाचे महत्व पुन्हा आला. राजकीय सिद्धांत आदर्शलक्षी व अनुभव सिद्ध फरक बघा, पुन्हा फरक बघा प्रश्न आला. काय येणार आहे, हेच प्रश्न येणार आहेत तुमचं एमपीसीचं जे पहिलं वर्ष आहे, हेच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे शोध लावून प्रश्न मला नाही वाटत ते घेऊन. ठीक आहे. राजकीय शास्त्रातील आदर्श दृष्टिकोनाचे विवेचन करा. राजकीय वर्तनवादी क्रांतीचे महत्व स्पष्ट करा. मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलं की हे प्रॉब्लेम आले ते सेकंड वर्ल्ड वॉर, ग्रेट डिप्रेशन, काय समजत नव्हतं, खूपच ऍबस्ट्रॅक्ट होऊन गेलं होतं सर्व. त्याच्यामुळं वर्तनवादी दृष्टिकोन एक रिगरस अनालिटिकल टूल्स घेऊन आला, त्याने एक इंटरडिसिप्लिनरी मेथड्स घेऊन आला तो पॉलिटिकल सायन्स मध्ये, आणि पॉलिटिकल सायन्सला त्यानं थोडस ग्राउंडवर आणलं. ठीक आहे, मी आताच एक्सप्लेन केलं. राजकीय सिद्धांतात वर्तनवादी दृष्टिकोनाचे महत्व स्पष्ट करा. त्या मागच्या पुन्हा आलं बघा, सिग्निफिकन्स ऑफ बिहेवियरल रिव्होल्यूशन. इथे पुन्हा इम्पॉर्टन्स ऑफ बिहेवियरल रिव्होल्यूशन. व्हॉट लेड टू इट्स डिक्लाइन, त्याचा डिक्लाइन का झाला. मीच सांगितलं, मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं की पाश्चात्य या उत्तर वर्तनवाद आला, तर तो का आला. आणि खूपच म्हणजे इट्स म्हणजे बेटर टू बी वेग, म्हणजे खूपच एकदम नॅरो करून टाकले त्याने पॉलिटिकल सायन्सला, जे दिसतंय तेवढंच. ठीक आहे. राजकीय शास्त्रामधील वर्तनवादी दृष्टिकोन यावर भाष्य करा. पुन्हा पाश्चात्य वर्तनवादी दृष्टिकोन यावर भाष्य करा. किती रिपिटेशन आहे प्रश्नांचं. पाश्चात्य वर्तनवादातील सुसंगतीचे तत्वज्ञानिक कृतीशास्त्राचे महत्व अधोरेखित करते. म्हणजे जो काही उत्तर वर्तनवाद आहे, किंवा पश्चात उत्तर वर्तनवाद आहे, त्याच्यामध्ये कृतीला का महत्व आहे. त्यानंतर राजकीय सिद्धांताचा ऱ्हास. राजकीय सिद्धांताचा ऱ्हास म्हणजे काय. ज्यावेळी राजकीय सिद्धांताचा ऱ्हास कधी झाला, 1950-60च्या दशकामध्ये, ज्यावेळी ते म्हणू लागले की तुम्ही खूपच वरच्या वरच्या गोष्टी करता आहात, म्हणजे एकदम इक्वॅलिटी, लिबर्टी हे सगळं ऍबस्ट्रॅक्ट आहे, आणि फोकस हा फक्त सिस्टम अप्रोच, मग त्याच्यानंतर इनपुट्स, आउटपुट, आणि मग वोटिंग कसं होतंय, सिस्टम, पॉलिटिकल सिस्टम कशी रिफ्लेक्ट करतेय, हे वोटिंग बिहेवियर, या सर्व गोष्टींना, त्या गोष्टींना महत्व आलं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असं आपण म्हणू. राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासावर चर्चा करा. 18ला पण प्रश्न आला, 23ला पण प्रश्न आलाय. आणि राजकीय सिद्धांताचे पुनरुत्तर म्हणजे बघा, आता 18ला त्यांनी प्रश्न विचारला राजकीय सिद्धांताचा ऱ्हास, पुढल्या वर्षी प्रश्न विचारला राजकीय सिद्धांताचे पुनरुत्तर, रिवायवल कसं झालं. रिवायवल कसं झालं, ज्यावेळी जेएस मिल पुन्हा मग त्याची जी थिअरी ऑफ जस्टिस घेऊन आला, आणि मग त्यानं सगळं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आणि मग डिफरन्स प्रिन्सिपल सांगितलं. आणि पुन्हा मग त्यानंतर अमर्त्य सेन असेल, मार्थानुस बॉम असेल, यांनी कॅपेबिलिटी अप्रोचवर काम केलं. आणि मग त्याला आपण म्हणूया पुन्हा रिवायवल झालं, राईट, पॉलिटिकल फिलॉसॉफी, पॉलिटिकल थिअरीचं. आणि तो कधी असा पूर्णपणे गेला नव्हताच, तो होताच बॅकग्राऊंड मध्ये, पण पुन्हा तो रिवाईव्ह केलं त्यानं स्वतःला. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. रिसर्जन कसा झाला लेट 20th सेंचुरी मध्ये, की काही इम्पेरिकल मेथड्स ज्या होत्या त्या फक्त इम्पेरिकल मेथड आर नॉट सफिशियंट टू ऍड्रेस ऑल क्रिटिकल इश्यूज. आणि मग त्याच्यामध्ये ग्रोविंग जी कॉम्प्लेक्सिटी आहे, तर ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मग ग्लोबलायझेशनचा राईज झाला आहे, क्लायमेट चेंज आहे, टेररिझम आहे, इनइक्वॅलिटी आहे, हे काही न्यू ग्लोबल चॅलेंजेस आहेत, आणि वर्ल्ड हे इंटरकनेक्टेड झालेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये जॉन रॉल्स आपली थिअरी ऑफ जस्टिस घेऊन येतो, आणि तो रिइग्नाइट करतो, एक सिस्टमॅटिक फ्रेमवर्क घेऊन येतो फॉर इव्हॅल्युएटिंग फेअरनेस अँड इक्वॅलिटी. त्याच्यानंतर मग प्लुरॅलिझम, डायव्हर्सिटी, हे काही गोष्टी आहेत. मग फेमिनिस्ट थिअरीज जे आहे, काही सुसॅन मोनोरोकिन असेल, क्रिटिकल थिअरिस्ट असतील, जर्गन हेबरमास असेल, हे काही त्यांनी चॅलेंज केलं ट्रॅडिशनल पेडागॉजीला. आणि त्यांनी ब्रॉडन केलं स्कोप ऑफ पॉलिटिकल थिअरीचा. त्याच्यानंतर न्यू सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स आल्या, मग सिव्हिल राईट्स, फेमिनिस्ट, एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स आल्या. ठीक आहे, त्याने एक नवीन पर्स्पेक्टिव्ह घेऊन आले ते पॉलिटिकल सायन्स मध्ये, पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये. ज्युडिथ बटलेर असेल, मिशेल फोको असेल, त्यांनी काही क्रिटिकल थिअरीज मध्ये योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यांनी मग पॉवर, आयडेंटिटी, सोशल जस्टिस याच्यावर आपल्या कमेंट्स केल्या. मार्था नुसबाम, अमर्त्य सेन यांनी न्यू अप्रोचेस आणले पॉलिटिकल थिअरीज मध्ये, ह्युमन कॅपेबिलिटी अप्रोच, वेल बिईंग, ग्लोबल जस्टिसच्या गोष्टी केल्या. आणि मग रिलायन्स रिएन्फोर्स केला गेला. आणि मग टेक्नॉलॉजिकल इथिक्स, पॉलिटिक्स ऑफ रिकग्निशन, ग्लोबलायझेशन याच्यावर लिहिलं गेलं. आणि मग ability to adopt and respond to evolving challenges.
मग त्याला एक एन्ड्युरिंग इम्पॉर्टन्स कसा मिळाला, आणि मग जे डिक्लाइन अँड रिसर्जन्स आहे ऍट द एंड, इट रिफ्लेक्ट्स द इव्हॉल्विंग नेचर ऑफ द डिसिप्लिन, आणि मग रिसर्जन्स लेड टू मोर डायव्हर्स अँड डायनॅमिक फील्ड. या प्रकारे तुम्ही त्याला कन्क्लूड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावर लिहू शकता. भाष्यकार राजकीय सिद्धांत पलायनास, आम्ही सुरुवातीलाच आपण चर्चा केली होती या पाहिजे. ठीक आहे. मग प्रणाली दृष्टिकोन, सिस्टम अप्रोच मी आधीच सांगितलं, इनपुट्स आहे, त्याच्या सपोर्टिव्ह आहे, फीडबॅक आहे, मग काही डिमांड्स होत आहेत. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर रूल ऍडज्युकेशन वगैरे काही आउटपुट्स आहेत. डेव्हिड स्टनच्या प्रणाली विश्लेषणाची मॉडेलची चर्चा करा. ठीक आहे. अथॉरिटेटिव्ह अलिगेशन ऑफ व्हॅल्यूज, युरोसेंट्रिझम मी आधीच सांगितलं की युरोपमध्ये जे होतं तेच म्हणजे सगळं हे. ठीक आहे. आणि मग पोस्ट कोलोनियल थिअरी जे आहे, म्हणजे आपल्याकडचे काही जे आहेत, ठीक आहे, गायत्री स्पिवाक असेल किंवा होमी भाभा असेल, अं, ते हे काही आपले जे थिंकर्स आहेत, त्यांनी मग हायब्रिड मॉडेल किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या. त्याच्यानंतर उत्तर आधुनिकता म्हणजे पोस्ट मॉडर्निझम जे आहे, फोको वगैरे जे स्कॉलर्स आहेत, पोस्ट मॉडर्न स्कॉलर्स आहेत, ते मेटा आयडिओलॉजीजला सर्व क्रिटिसाइज करतात, राईट. तर त्याच्यावर भाष्य करा. राजकीय सध्यामध्ये अंतर्गत असल्यावर हे मी सुरुवातीलाच आपण या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. आता आपण सर्व प्रश्न बघितले, जवळपास 35 प्रश्न आपण बघितले. तुम्हाला आयडिया आली असेल, ज्यावेळी मी हा चॅप्टर वाचायला घेणार आहात तुम्ही तुमच्या बुक मधून, जे मी रिसोर्सेस सांगणार आहे कुठून वाचायचं आहे, कोणते चॅप्टर वाचायचे आहेत ते. तर म्हणजे प्रकारे बघा, राजकीय सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान समजून घ्या, राजकीय सिद्धांत आणि राजकीय शास्त्र यांच्यामधील फरक, कालानुक्रमिक पद्धतीने कसा तो डेव्हलप होत गेलेला आहे, राजकीय सिद्धांत अभ्यासाचे वेगवेगळे दृष्टिकोन कोणते कोणते आहेत, मग त्याच्यामध्ये परंपरागत दृष्टिकोन, आधुनिक समकालीन दृष्टिकोन, असे दोन प्रकारे आपल्याला डिवाइड करता येते. परंपरागत मध्ये अनुभव सिद्ध येईल, ऐतिहासिक सॉरी अनुभव सिद्ध जो दृष्टिकोन येणार आहे, तो येणार आहे समकालीन दृष्टिकोनामध्ये. आणि परंपरागत मध्ये मग हे ऐतिहासिक, नॉर्मेटिव्ह, आदर्श लक्ष वगैरे हे दृष्टिकोन येतील. ठीक आहे. मग तुलनात्मक दृष्टिकोन, स्त्रीवादी दृष्टिकोन, उत्तर साम्राज्यवादी दृष्टिकोन म्हणजे पोस्ट कोलोनियल, तत्वज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन, लिगल अप्रोच, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक दृष्टिकोन, राजकीय वर्तनवाद, डेव्हिड स्टनचं त्याच्यामधलं योगदान. कारण डेव्हिड स्टनवर प्रश्न बघितले आपण, जवळपास 2 ते 3 प्रश्न बघितले. वर्तनवादावर संकट आलं, मग त्याचा ऱ्हास का झाला, मग पाश्चात्य उत्तर होता म्हणजे उत्तर वर्तनवाद का आला, मग त्याचे वेगवेगळे फीचर्स काय आहेत. ठीक आहे. मग राजकीय सिद्धांतावरील संकट, राजकीय सिद्धांताचा ऱ्हास कसा झाला, मग राजकीय सिद्धांताचे पुनरुत्थान कसे झाले. हं? मग कॉन्टेक्स्चुअल आपलं संदर्भातील दृष्टिकोन, वापरणारे दृष्टिकोन, मग डेव्हिड स्टनचे मॉडेल, राजकीय सिद्धांताचे एक वैज्ञानिक स्वरूप कसं त्याला प्राप्त झालं. मग आपण बघितलं की जे समकालीन दृष्टिकोन आले, बिहेव्हिअरिझम, पोस्ट बिहेव्हिअरिझम, ते एक त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह डाटा, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच घेऊन आले, नॅचरल सायन्सला पॉलिटिकल सायन्स मध्ये घेऊन आले. हं? मग तथ्य मूल्य यांची वैधता, त्याच्यानंतर राजकीय संज्ञेचा अर्थ वगैरे आपण बघितलं. उत्तर साम्राज्यवादी वगैरे दृष्टिकोन, युरोसेंट्रिझम पाहिलं आपण. हम्म? राजकीय सिद्धांत म्हणजे शिस्तबद्ध अभ्यास, हे पण आपण सुरुवातीलाच बघितलं. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न होते. सोर्सेस बघा, मराठीमध्ये हेच बुक बेस्ट आहे, आपल्याला एका सोर्सवर स्टिक राहायचं आहे. अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी, शिवाजी युनिव्हर्सिटीच्या डिस्टन्स एज्युकेशनचेही काही बुक्स आहेत त्यांच्या पोर्टलवर, पण ते इतके कॉम्प्रिहेन्सिव्ह मला नाही वाटले. सॉरी, वायसीएमचे काही बुक्स असतील, पण माझ्या अजून ते पाहण्यात आलेले नाहीत. त्याच्यामुळे मी तर तसंच मराठीमधून जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी हेच बुक सजेस्ट करेल, अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी. याचं ओपी गोबा यांच्याच बुकचं हे तुकाराम जाधव सरांनी आपल्या युनिक अकॅडमीच्या ट्रान्सलेशन शॉर्ट ऑफ मराठी अनुवाद केलेला आहे. तर हे बुकच बेस्ट आहे. अं, माझ्या ज्या नोट्स होत्या या 3 बुक्स आधारे मी तयार केलेल्या होत्या. मी माझ्याकडे ओपी गोबाही मी वाचलेला आहे, आणि पॉलिटिकल थिअरी आहे, आणि अँड्र्यू माझ्याकडे आहे. तर तुम्हीही या प्रकारे जे इंग्लिश मधून वाचतायत त्यांना थोडंसं बॅलन्स करायला लागेल. पण जे मराठीतून कळते त्यांच्यासाठी हाच एक बेस्ट सोर्स आहे. याच्यातील चॅप्टर्स मी सांगतो तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर्स वाचायला लागणार आहे. तर हे जे बुक आहे याच्यामध्ये चॅप्टर क्रमांक 1 जो आहे, राजकीय सिद्धांताचे स्वरूप आणि महत्व, राजकीय म्हणजे काय बघा प्रश्न आला होता. ठीक आहे. राजकीय सिद्धांताची व्याप्ती काय प्रश्न आला होता. ठीक आहे. तत्वज्ञानात्मक पद्धत, ठीक आहे. तर हे सर्व हा चॅप्टर तुम्हाला जस्ट कोण हे जास्त महत्वाचं आहे, हे पण महत्वाचं आहे कारण याचा उपयोग इकडे होणारच आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर पूर्ण वाचा पहिला. त्याच्यानंतर चौथा चॅप्टर जो आहे, हे बघा, पद्धती आला होता ना, पद्धती, प्रणाली, प्रणाली सिस्टम वगैरे. तर पारंपरिक दृष्टिकोन कोणते आहेत, सध्याकालीन दृष्टिकोन कोणते कोणते आहेत, अनुभवजन्य तात्विक दृष्टिकोन, ठीक आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन, विधिवत दृष्टिकोन,
संस्थात्मक दृष्टिकोन, वर्तनवादी, उत्तर वर्तनवादी. ठीक आहे, जे तुम्ही पाश्चात्य उत्तर वर्तनवाद म्हणत होतो, तो सगळं उत्तर वर्तनवादी, वर्तनवादी. त्याच्यानंतर वर्तनवादी, उत्तर वर्तनवादी यांच्यातील फरक. व्यवस्था विश्लेषण मी आताच म्हणलं, सिस्टम अप्रोच होता, काही इनपुट्स होत्या, काही आउटपुट्स आल्या, फीडबॅक, सपोर्ट सिस्टम. ईस्टर्नचं योगदान बघा, संरचनात्मक कार्यवादी विश्लेषण, संसूचन सिद्धांत. ठीक आहे, याच्यावर आजपर्यंत प्रश्न नाही आलेला, पण निर्णय निर्धारक विश्लेषण, मार्क्सवादी विश्लेषण. चॅप्टर क्रमांक 1 आणि चॅप्टर क्रमांक 4 वाचायचं आहे. आता एक आठवडा देतोय मी हे वाचायला तुम्हाला, हे करायला. आता बघा, मी पीपीटी शेअर करणार आहे बिईंग पॉलिटिकलच्या, जे मी टेलिग्राम याची लिंक दिलेली आहे, ते जॉईन करा. इथे मी शेअर करणार आहे. याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सर्व 35 प्रश्न स्वतःहून एकदा पुन्हा वाचा. याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही पहिला चॅप्टर वाचाल, त्याच्यामध्ये राजकीय म्हणजे काय, राजकीय सिद्धांत म्हणजे काय, एकदा पहिल्या 4था चॅप्टर पूर्णपणे एकदा फक्त जस्ट वाचा. याच्यानंतर याच्यातल्या नोट्स बनवा. त्या नोट्स कशा बनवायच्या, जे मी मायक्रो लिस्टिंग दिलं होतं ना, त्याच्यानुसार बनवायचे, की हा पॉईंटची झाली नोट्स, या पॉईंटची नोट झाली. वन पेज जास्त नका जाऊ. ती नोट्स बनवायच्या आहेत. आणि ज्यावेळी तुमच्या नोट्स बनतील, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही चॅप्टर 1 वाचणार, त्यानंतर तुम्ही चॅप्टर 4 वाचणार, त्याच्यानंतर चॅप्टर 1 आणि 4 चे मिळून तुम्ही नोट तयार करणार. आणि ती नोट तयार करताना तुम्ही पीवायक्यूज आणि त्या मायक्रो लिस्टिंगचा अभ्यास करणार. त्याच्या आधी फक्त पीवायक्यूज बघणार, मग चॅप्टर्स वाचणार, त्याच्यानंतर मायक्रो लिस्टिंग बघून आणि पीवायक्यू बघून त्याच्या नोट्स तयार करणार. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, सगळं झाकून ठेवायचं, आपल्या नोट्स पण झाकून ठेवायच्या, सर्व झाकून ठेवायचं, ब्लँक पेजेस घ्यायचे, आणि जे प्रश्न आले होते पीवायक्यू मधून ते तेवढे घ्यायचे. आणि ज्यावेळी तुम्ही राजकीय म्हणजे काय याच्यावर जो प्रश्न आला होता ना, राजकीय संकल्पनेवर 20 मार्कचा प्रश्न आला होता 2024 ला, तो लिहून बघा. ठीक आहे, वर्तनवाद एक्सप्लेन करा, लिहून बघा. उत्तर वर्तनवाद एक्सप्लेन लिहून बघा. किंवा दोघांच्यातल्या फरकावर जो प्रश्न आला होता, लिहून बघा. म्हणजे हे याचे मी फिनिश करायचे. म्हणजे जे काही प्रश्न आले होते, म्हणजे उत्तरवादावर आला होता, उत्तर वर्तनावर आला होता, व्यवस्था विषय आला होता, ईस्टर्नवर आला होता प्रश्न. त्याच्यानंतर पारंपरिक आणि सध्याकालीन दृष्टिकोनावर प्रश्न आला होता, अनुभवजन्य तात्विक दृष्टिकोनावर प्रश्न आला होता. जवळपास हे किती प्रश्न आले, 6 ते 7 प्रश्न झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकीय म्हणजे काय, राजकीय सिद्धांताची व्याप्ती वगैरे याच्यावर प्रश्न आला होता. तर हे जवळपास 9 ते 10 प्रश्न या आठवड्याभरात लिहायचे आहेत आपल्याला. आणि कसे लिहायचे, की लिहा, त्याच्यानंतर बुक्स मध्ये जा, बघा कोणते पॉइंट्स लिहायचे राहिले, पुन्हा लिहा. म्हणजे हा चॅप्टर झालाच, डोक्यात फिटच. युपीएससी आपल्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजिट करण्याचा वेळ देत नाही. इतका वास्ट सिलेबस आहे आणि इतक्या गोष्टी रोज नवीन घडत आहेत, त्याच्यामुळे मी पुन्हा कधी ते करतो, मी पुन्हा रिवाइज करेन, मग लिहीन, हे होत नाही. चॅप्टर्स वाचा, नोट्स तयार करा, याच्यावर पीवायक्यूज लिहा. आत्ताच लिहायचं. हे जर आपलं ना जेवढं परफॉर्म करणार आहे, जेवढं आपण लिहिणार आहे ना, तेवढं आपल्या डोक्यामध्ये ते फिट बसणार आहे. ठीक आहे, आपण असं जाणार आहे पुढे. त्याच्यामुळे हे सर्व पीवायक्यूज लिहा. आणि शनिवारी आपण एक छोटस सेशन, जर जमले तर मी याच्यावर करेल, की याचे काही पीवायक्यूज आपण डिस्कस करू. आम्ही तुम्हाला मग समजून सांगेल की वर्तनवाद नेमका काय आहे, उत्तर वर्तनवाद नेमका काय आहे, प्रणाली दृष्टिकोन काय आहे. या गोष्टी तुम्ही आता समजून सांगितल्या, राजकीय म्हणजे काय, राजकीय सिद्धांत म्हणजे काय. पण ह्याच्यातले जे काही गोष्टी होतात थोड्याफार, पद्धती दृष्टिकोन, पारंपरिक दृष्टिकोन, सध्याकालीन दृष्टिकोन काय आहेत, मग त्याच्यात डिव्हिजन, डिव्हिडेशन काय म्हणतो, व्यवस्था विश्लेषण काय आहे, हे थोडं थोडंसं मी समजून सांगेल पुढच्या शनिवारी. या रविवारी आपण मग पुन्हा थिरीज ऑफ स्टेट वगैरे जाऊ. आता ही मी इतकी एनर्जी घालतोय, माझी फक्त तुम्हाला इतकीच रिक्वेस्ट असेल, हे सिन्सिअरली करायचं आहे. रोज 3 तासाचा एक स्लॉट द्या फक्त पॉलिटिकल सायन्सला सकाळी. इनफ आहे, मोर दॅन इनफ. इतर वेळी तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, तुमची प्रिलिम 3 महिन्यावर येते, पुढल्या वर्षी देताना द्यायचं त्यांच्यासाठी तर ठीक आहे, त्यांनी 4-5 तास पण देऊ शकतात. एवढं नीट करायचं आठवड्याभर. तुम्ही जे फॉलो करणार आहात, तुम्ही कष्ट घेणार आहात, तेच सर्व काही आहे जे मला पाहिजे, बाकी काही नाही. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या इतर मित्रांना सांगा, कारण माझ्यासाठीचं जे मला मोटिवेशन देणार आहे याच्यातूनच येणार आहे. तुम्ही जी मेहनत करणार आहात, तुम्ही मला मग फीडबॅक देणार आहात, तुम्ही लिहिलेले उत्तर असेल तर तुम्ही मला पाठवा, त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर टाका. ठीक आहे, मी ती काही, मला जर वेळ मिळाला तर मी ती बघेल, कमेंट करेल त्याच्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं फक्त, माझी एवढीच रिक्वेस्ट असेल, तर एकाने जरी 5 ते 10 मित्रांना सांगितलं तर याची रीच वाढेल, आणखी मुलांना याचा फायदा होईल. स्वतःपर्यंत लिमिट ठेवू नका. कॉम्पिटिशन हे कॉपरेशन पुढे जायला पाहिजे. मी याच्यामध्ये बिलीव्ह करत नाही एकामेकाचे पाय ओढून मी काय जे करतोय मग त्याला हे करतोय, असं नको, कोणी कधी पुढे जात नाही. ठीक आहे. कॉपरेशन, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशनवर लक्ष द्या. तुमचे जे मित्र असतील एकमेकांमध्ये आपली उत्तरे शेअर करणं, एकमेकाला मदत करणं, डिस्कस करणं, डिबेट करणं, एखाद्या गोष्टीचा चर्चा करून विषय समजून घेणं, याला महत्व आहे. तर कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन, कॉपरेशन याच्यावर सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे
प्रयत्न करा की ऍटलीस्ट 5 ते 10 मित्रांना मी ही लिंक पाठवेल व्हिडिओची, जे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतायत. जेणेकरून जे काही व्ह्यूज येतील, फीडबॅक येईल, वाढेल, तेवढं मला मोटिवेशन मिळणार आहे. कारण मी कोणत्याही तुमच्याकडून चार्जेस घेत नाहीये. त्याच्यामुळे माझ्याकडे ते मॉनिटरी इन्सेंटिव्ह नाहीये. ठीक आहे, माझे जे काही इन्सेंटिव्ह आहे ते तुमचा फीडबॅक असणार आहे, तुमच्या कमेंट्स असणार आहेत, तुमच्या लाईक्स असणार आहेत, तुमचे शेअर जितके जास्त जणांना करणार ते असणार आहे. तर आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, हा इनिशिएटिव्ह आवडेल. आपण भेटू पुढच्या शनिवारी. ठीक आहे, तोपर्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. सो आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि काळजी घ्या सर्वांनी.